धर्म नाम प्रब्रह्म वेदार्थी जयांचे केलिया समरण सकळ विद्येंचे होय अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरुरायाचे आता अभिनव वाग विलासिनी जे चतुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संशय विद्यात्मरूपा देवा तुची गणेचू सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जो नमो तुके नमो सद्गुरु तुके ज्ञानदीपा। या ठिकाणी प्रस्तुत प्रसंगरूपी सेवेसाठी निवडलेली ओवी कैवल्य सम्राट ज्ञान्यांचे राजे असणारे ज्ञानोबाराय यांच्या ज्ञानेश्वरीतील 10व्या अध्यायामध्ये 233वी ओवी आजच्या सेवेसाठी निवडलेली आहे। आज मोजे शिंदे कामट येथे माझे जन्मगाव माझे कर्मगाव असणारे मोजे शिंदे कामट येथे 153वा सप्ताह नुसता 53 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 53व्या सप्त्यामध्ये प्रथम दिवस सुरुवातीचा आणि या प्रथम दिवसाच्या प्रवचनाची सेवा संपूर्ण गाववाल्यातर्फे व कार्यकर्त्या मंडळी तर्फे हे माझ्या पदरामध्ये सेवेचं पुष्प पडलेलं आहे। सद्गुरु बेनीनाथाच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य रमेश महाराज दावणगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण हनुमंत बाबा मेळकुंदे यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आणि मी मिळून ही सेवा पूर्ण करायची आहे। थोडासा वेळ झालेला आहे पण 1 तास आपल्याला सेवा करायची आहे। आज सप्त्याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे। मी कार्यकर्ते मंडळा धन्य मला ही सेवा दिल्याबद्दल मला एक पामराला तुच्छ पामराला सेवा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। सर्व तुम्ही महिषाच्या मूर्ती या ठिकाणी पुढे बसलेल्या आहेत। मला काय बोलावं मला काही सुचत नाही कारण सर्व ज्ञानी आहात। अज्ञानी यापुढे आपलं भाषण मांडणं म्हणजे मी ज्ञानी नसून तुमचे एक लेकरू म्हणून ते स्वीकार करा। जसं जमलं तसं ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने मी ओवीवर बोलण्याचा प्रयत्न करतो। तत्पूर्वी या सिंधिकामठ नगरीमध्ये माझा जन्म झाला मी हेच भाग्य समजतो। सद्गुरु बेनीनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये सात्विक असे असणारे बरेचसे बहुसंख्य सात्विकच काय ते सिंधिकामठ गावाशी आहेत आणि त्यांच्यामध्ये माझा जन्म होणं मी प्रथमतः भाग्य समजतो आणि त्यातल्या त्यात ही सेवा माझ्याकडे येणं हे परम भाग्य समजतो। मला काही जमत नसलं तरी कार्यकर्त्यांनी मला सेवा दिलेली आहे त्यांचा मान सन्मान म्हणून मी आज सेवा करणार आहे। नाम जप यज्ञ तो परम ज्ञानोबाराय सांगतात। ज्ञानोबाराय बोलत असताना महर्षी भरगूर रह
गिरामस्य कमस्य रम यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावरानाम हिमालय या श्लोकावर बोलत असताना कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाला गीता श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितली आणि सांगत असताना त्याच्यावर ज्ञानोबारायांनी भाष्य केलेलं आहे. कृष्ण भगवंत सांगतात, हे अर्जुना, ऋषामध्ये ऋषी भृगु ऋषी म्हणजे माझाच अंश आहे समज. आणि पर्वत भरपूर आहेत, त्या पर्वतामध्ये हिमालय पर्वत हे माझाच अंश आहे. यज्ञ भरपूर आहेत, यज्ञाचे प्रकार अनेक आहेत, यज्ञ अनेक आहेत. नाम जप यज्ञामध्ये माझा अंश आहे, तिथं मी आहे असं सांगत असताना ज्ञानोबारायांनी नाम जपावर बोलत असताना ही ओळी दिलेली आहे असं मला वाटतं. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम प्रब्रह्म वेदार्थी. यज्ञ अनेक आहेत. या कलियुगामध्ये यज्ञ करणं हे शक्यच नाही. यज्ञाचे अनेक प्रकार आहेत, मला ते सांगत बसायचं नाही आणि ते सांगूनही आपल्याच्यानं करणं होणार नाही. यज्ञ करत असताना इतके सामग्री लागते, हातीच्या सोंडेची धार कशाची हो? तूप वाढायला पहिलं चंबू आणि चमचे घेऊन माणसं पंक्तीत फिरत होते. न तूप वाढते असतील पण चमचा तर वाजत होते. आता ती बी वाजायचं बंद झालंय. तूप वाढणार आहे का, वाढलं का तूप, असं पंक्तीला विचारायचं आमच्या लहानपणी, प्रत्येक पंक्तीला. आणि ते चमचा घेऊन असं कुठे एक थेंब टाकायचं न टाकायचं, उगं वाजवत हिंडायचं. तेवढं तर आता ते वाजवायचं बी बंद झालंय. टाकलंय त्या ह्याच्यामध्येच म्हणाल्या स्वयंपाकामध्येच. म्हणजे तूप एवढं कमी झालंय आणि हत्तीच्या सोंड्यासारखं सतत त्याची धार त्या यज्ञामध्ये पडावं लागतं. एवढं यज्ञ करण्यासाठी सायास आणि एवढे सामुग्री लागते. मग ह्या कलियुगामध्ये ते करणं होत नाही. अग्निहोत्री ब्राह्मण यज्ञासाठी ब्राह्मण देव बसले, यज्ञ चालू झाला तर त्यांच्या मंत्रानं अग्नी प्रज्वलित व्हायला पाहिजे. हे सारे सगळं तुम्हाला हे सगळं मिळणार आहे का? तरी पण ही त्याच्यामध्ये श्रेष्ठ काही यज्ञ आहे. यज्ञ अनेक आहेत, त्याच्यामध्ये श्रेष्ठ यज्ञ आहे. आणि त्या यज्ञामध्ये कृष्ण परमात्मा मी आव म्हणलेलं आहे. त्या यज्ञामध्ये मी आव, मी असलेलं भगवान असलेला यज्ञ कोणचा आहे? नाम जप यज्ञ तो परम. तो यज्ञ नाम जप करायचा यज्ञ आहे. सोपा आहे की हो? लई सोपा आहे. किती सोपा आहे. पण हे आहे का सोपं? आहे सोपं, पण कराय जमलं नाही का? तेवढं काही बघायचं नाही त्याला करून काय. जपणारे नाम जपत असताना ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरोनी सियारी जपे सदा. मौन पद्धतीनं आम्हाला उघड पद्धतीने यायला तयार नाही. कीर्तनात पुंडलिक म्हणा म्हटलं तर आम्हाला पुंडलिक म्हणू वाटणार, पुंडलिक म्हणू वाटणार. आम्ही किती मागे आहोत. आणि
नाम जप यज्ञ सतत अहोरात्र नाम स्मरण करणं. नाम स्मरण करावं तर माझ्या संतानच करा. हनुमंतरायांनी नाम घेतले हो. इतका नाम जप केले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नाम एवढं श्रेष्ठ आहे, गगनाउनी वाढ नाम आहे. गगनाउनी वाढ नाम आहे. मग हनुमंतरायांनी इतका नाम जप केला महाराज, इतका नाम जप केला. त्या नाम जपामुळं भगवंतर जवळचे, त्याचं वाद नाही. भगवंतर हृदयामध्येच. हनुमंतरायाच्या नाम रूपानच भगवंत त्या हृदयामध्ये होते. पण एखाद्याच घर जाणं चांगलं आहे का? घर जळाचं घर जाळल्यावर किती अवघड आहे. राहायचं किती पाप लागेल. गाव जाळल्यावर, गाव जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका. लंका जाळले पण तुकोबारायांनी धन्यता दिली. त्याचं कारण असं आहे, त्यांच्या सतत मुखामधून राम नाम स्मरण होत, नाम स्मरण होत. म्हणून त्यांच्याकडून कृती अशी वाईटच होत नव्हती. त्या राक्षसाला मुक्त केले, जाळले तरी बी मुक्त केले, मुक्त केले. आणि कपी कुळाचा उद्धार केले. वानर आज देखील गावात जर कुठं वानर मेलं, लक्षात घ्या, हनुमंतरायाचा काळ कोणचा, आज वानराचा काळ कोणचा आहे. वानर एवढं शेतामध्ये त्रास देतात. एखादी वानर मेलं तर लोक त्याला माणसाची विधी केल्यासारखी विधी करून पुरून त्याला कपडा घालून हे करतात. नाही, मी कपी कुळ उद्धार कुळाचा केली नाम घेतल्यामुळं. नामामुळं आहे. नाम माझ्या चोखोबारायानं काय नाव घेतले. साधू संतांनी नामस्मरण केले. चोखोबाराय पंढरपूरला यायचे आणि पंढरपूरला येऊन महाद्वारामध्ये यायचे नाही. चोखोबाराय नामदेव पायरी जिथं आहे तिथं थांबायचे, दर्शन घ्यायचे. इतका नामजप करायचे चोखोबाराय, इतका नामजप करायचे, सतत नाम स्मरण करायचे, सतत नाम स्मरण करायचे. एवढं प्रेम. आवडे देवाशी तो आहे का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्र. ती आवड भगवंताला एवढी आवड चोखोबारायाची, एवढी आवड. अनेक भक्त यायचे आणि भगवंताला मिठी मारून जायचे. पण चोखोबारायाला भगवंत मंदिराच्या बाहेर येऊन मिठी मारावं, कडकडून असे मिठी मारावी आणि मिठी मारून चोखोबारायाला चल मध्ये म्हणा, मध्ये घेऊन गरुड गावापाशी जाव. चोखोबाराय म्हणा, देवा कोणी बघतील तर काय म्हणतील, काय म्हणतील. चोखोबाराय असं म्हणायचे. भगवंतानी गरुड खाबापाशी जाऊन कडकडून मिठी मारावी, आलिंगन द्यावा. चोखा तू असल्याशिवाय मला करमत नाही रे, तुला पाहिल्याशिवाय मला करमत नाही. चोखोबाराय असं म्हणत होते. चोखोबारायला भगवंत असं म्हणायचे. चोखोबाराय दरबारीला यायचे. असं करता करता काही काळ निघून गेला. चोखोबाराय काम करायचे, कष्ट करायचे, कष्टी जीवन होतं. मंगळवेढ्यामध्ये गावकोसाच्या भीतीचं काम चालू होतं. पहिल्याच्या पूर्वी गावाच्याकडनं भीत राहायची तटबंदीची, आणि काम चालू होतं. रुंद अशी भीत होती.
आणि पूर्वीचा काळ होता ते भीत कोसळली. चोकोबाराय त्या ठिकाणीच चोकोबाराय त्या भीतीच्या खाली सापडले आणि त्या ठिकाणी चोकोबारायाने आपला प्राण पांडुरंग अर्पण केला. भगवान पांडुरंग पंढरीस परमात्म्याला हे कळालं, दुःखी झाले. पांडुरंग परमात्मा हे दुःखी झाले. दुःखी होऊन रुक्मिणी आईसाहेब आल्या आणि चेहरा तुमचा सुकलाय, काय झाले देवा? माझा चोखा गेला ग, माझा चोखा गेला. माझ्या चरणावर ज्योत प्राण ज्योत मला अर्पण केला. मला दुःख झालेला आहे, मला वाईट वाटू लागले, माझ्या चोख्याशिवाय मला करमत नाही. अशी पंढरीत परमात्मा असं बोलत होते. त्यावेळेला रुक्मिणी माता समजावत होत्या, तरी पण मी देवाला दुःख आवरत नाही. तेवढ्यामध्ये नामदेवराय आले. देवा काय झाले म्हणले. त्यावेळेला नामदेवरायाला सांगू लागले, माझा चोखा गेला, मला आज दुःख एवढं झालेलं आहे. भगवंताला भक्त दुरावल्याच्या नंतर अतिशय दुःख होणार आणि ते दुःख झालेलं आहे, मला सहन होत नाही रे नामा. माझं हृदय फुटू पाहू लागलेलं आहे. माझा हृदयाचा घटस्फोट होतो की काय असं मला वाटू लागले नामा. मला सहन होत नाही रे नामा. देवा दम जरा सावध व्हा. काय झालं व्यवस्थित सांगा, कशामुळे झालं, काय नाही काय नाही. अरे गावकोसाची भीत कोसळली आणि माझा चोखा त्याच्यामध्ये गतप्राण झाला. प्राण ज्योत माझ्यावर काय ते अर्पण केलेली आहे रे म्हणल्याच्या नंतर तेव्हा जे भाग्यामध्ये लिहिलेलं आहे तेवढंच होतंय असं एकमेकात चर्चा झाली. तसं नाही म्हणले, मला सहन होत नाही. चोखा दुरावल्यामुळं मला ते सहन होणार नाही. तू काय कर, देव म्हणे नाम्या तुवा तेथे जावे, त्याच्या हस्ती येथे घेऊन याव्या. आणि नामदेवरायाला सांगतात, नामा तू तिथे जा आणि त्यांच्या हस्ती तू घेऊन ये. नामदेवराय म्हणले, देवा त्यांच्या हस्ती गाव कोसाची तेवढी मोठी भीत, 100-200 माणसं त्याच्या खाली गेले आणि त्यांच्या हस्ती कसं वळखू मी, कसं घेऊन येऊ. तेव्हा म्हणले, पैसे घे, कामगार मंडळी लाव, कामाला लोक लाव आणि ती भीत उकलून बघ आणि ती त्याच्या हस्ती घेऊन ये. नामदेवराय म्हणले, देवा आणि हस्ती घेऊन यायला त्या हस्ती कसं वळखू. एक माणूस आहे का ते हाड हो, एक माणूस आहे का त्या हस्तीत अनेक माणसं आहेत. त्यावेळा म्हणले, मी सांगतो म्हणले, सांगतो म्हणले, तू काय कर, जा, जाऊन ती हस्ती मिळाली की ती हस्ती कानाला लाव. ज्या हस्तीमधून विठ्ठल विठ्ठल नावाचा जप येईल, ज्या हस्तीमधून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण तुझ्या कानाला आवाज पडेल, ते का ती हस्ती घ्यायची आणि हे माझं पितांबर घे, माझं हे उपरणं घे आणि उपरण्यामध्ये बांधून आण. नामदेवराय गेले, मंगळवेढ्याला गेले आणि माणसं भरपूर लावले आणि गेले. ती भीत उकलायला चालू केले. भीत उकलून ते काढून बघायचं. हस्ती बघत असताना ते कानाला लावायच्या. कानाला लावलं की ज्या हस्तीमधून भगवंताचं नाव आहे हिबळून द्यायचं. नाम नाही मुकाशी. आणि ते पुण्या पाप्याचं हाड आहे की म्हणायचं ते टाकून द्यायचं. आणि ज्या हस्तीमधून विठ्ठल 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 असं नामस्मरण येऊ लागलं, ती हस्ती घ्यायची आणि त्या भगवंताच्या उपरण्यामध्ये घालायचं. ती सर्व हस्ती ते घेतले आणि विठ्ठल नामा असणाऱ्या संपूर्ण हस्ती घेतले आणि पापियांची जी हस्ती होती ते तिथंच टाकून ढीग लावून टाकले आणि तेवढ्या हस्ती घेऊन आले. देवाला सांगितले, भगवंता हे चोखबारायाच्या हस्ते आणलं, तुम्ही सांगतील कार्य काम केलो. भगवंत ते हस्ते घेतले, ते उपरनं घेतले, हृदयाला लावून घेतले. महाराज माझ्या चोख्याच्या ह्या हस्ती आणि या चोखबाराय माझ्यापासून आज दुरावले गेले.
भगवंताला वाईट वाटलं, त्या हस्ती घेतल्या आणि भगवंतानी चंद्रभागेवर गेले. चंद्रभागेमध्ये वळवंटावर जाऊन त्या चोखोबारायासाठी अतिशय दुःख होऊन डोळ्यावरती पाणी गहीवरून आलेलं होतं. गळ 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 पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये पाणी वाहू लागलेलं होतं. आणि तशा वाहत्या याच्यामध्ये भगवंतानी ते एक मोठा तिथला दगड घेतला आणि दगड घेऊन स्वतः वाळवंटावरला दगड भगवंतानी घेतले आणि नामदेवरायाने हस्ते घेऊन ते नामदेव पायरीच्या समोर आले. आपल्या मंदिराच्या समोर येऊन स्वतः भगवंतानी त्या हस्तीला समाधी दिली. आणि ते आज तागायत देखील पहिलं दर्शन चोखोबारायाचं आहे. पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर पहिलं दर्शन हे चोखोबारायाचं आहे आणि दुसरं दर्शन नामदेवरायाचं आहे, नंतर पांडुरंग परमात्म्याचं आहे. एवढे जीवासी आवडणारे, जीवाचे जिवलग होणारे नाम जप यज्ञ. आणि एवढं नाम जप, एवढं पंचप्राण असतात, हाडामध्ये एक प्राण असतो, तो देखील प्राण विठ्ठल 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 हे म्हणत होता. असं जे एवढे नाम जप करणारे आहेत त्यांच्यानंच करणं झालं. तुम्हा आम्हाला नाम काय कीन, जप काय कीन, कुठलं काय की उग लोकांमध्ये थोडस दिसलं की चांगलं वाटायचं. आमच्या नामाला लोक बघाव, आमचा उद्देश काय? आम्ही नाम घेऊन आलो, लोक बघाव, आबा बाबा लई चांगला आहे की होते ना म्हणा, एवढ्यामध्ये आम्ही समाधान. पण तसं नाही महाराज. नाम जपायचं असेल तर अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण एवढं नाम जपायला पाहिजे. माझ्या जनाबाईला, जनाबाई साध्या भळ्या राहायच्या. नामदेव महाराज आज सप्ताह, आपला सप्ताह जे 7 दिवस आहेत पर्वकाळाचे दिवस आहेत. 15 महात्म्याची हे समाधी उत्सव आहे. 15 महात्म्याचा समाधी उत्सव आपण साजरा करतो. नामदेव महाराजाचे 14, सावतामाळी महाराज, आम्हाला ध्यानच नाही. 15 महात्म्याचा उत्सव आहे आणि एवढा पवित्र सप्त्यामध्ये आपण अखंड नामस्मरण करावं. अखंड नामस्मरण आहे हो. सकाळी पारायण झालं की गाथा भजन, गाथा भजन झालं की भोजन, प्रवचनापर्यंत काय अखंड नामस्मरण आहे. अखंड नामस्मरण आहे होय महाराज, अखंड नामस्मरण आहे. खंड कुठं तर पडत असेल ना. खंड हे पडतच नाही, कारण 7 दिवस जे सप्त्यामध्ये असतात, जे विण्याचा पारेकारी असतो ते रामकृष्ण हरी म्हणत विणा वाजवतो. खंडच नाही हो. एक का होणार मनुष्य सतत रामकृष्ण हरी म्हणण्यावर आहे. विना सतत काय उभा आहे म्हणजे रामकृष्ण हरी जप चालू आहे. असा जप जनाबाईला कबीरदास महाराजांना गुरु करून घ्यायचं होतं. गुरु करून घ्यायचा असताना आणि त्यांना पता लागला जणीकून गुरु करून घ्यायचा आहे. मी तेवढं जास्त खोल सांगत नाही, आपला कामापुरतं घ्यायचं आहे. कबीरदास महाराज पंढरपूरला आले आणि बघतात जना कोण आहे, जना कोण आहे पता काढले. पूर्वीचा काळ लहान होता, लई मोठे कुठे गाव होते आताच्या. आता पंढरपूर म्हणले की गोपाळपूर मंगळवेढा सगळंच एक झाले. लहान गाव राहायचे पूर्वीच्या काळामध्ये. जा गेल्याच्या नंतर गावामध्ये सांगितलं जना कोण आहे, जनाबाई कोण आहे, जनाबाई कोण आहे, जनी म्हणाली लोक. आणि गावातल्या गावात जनीच म्हणतात, वाद नाही ते. आणि जनाबाई कोण आहे, जनाबाई कोण आहे, मी
आलेला म्हटल्याच्यानंतर जनी म्हणाले, जनी तिकडे रानशिन्या गौऱ्या यायला गेल्या म्हणून सांगितलं. असं वाटल्याच्या नंतर त्यावेळेला कबीरदास महाराजाला वाटलं आपलं फेल गेलंय काम. आता तिच्याकडून काय अनुग्रह घ्यान, काय कराव, हे काही जमायसारखं नाही. पण तितक्या लांबून आला आपण, असं जायचं नाही म्हणले. आलेला माग काढून बघूनच जायचं. गेले नदीच्या काठाला, जनाबाई, लहान लहान मुली, रानसिन्या गौऱ्या ढीग लावल्या होत्या. आणि त्या मुलीवाची कळ लागलेली ती जनाबाईची आणि दुसऱ्या मुलीची कळ लागली. एकूण एकाचे असं केस धरून घेतले. आता लेकरं लहान कसं मारून घेतात ते तुम्ही बी लहान होतोच, माहित आहे का? नव्हतो का लहान? आपण बी लहान होतोच. मग ते केस धरले, एकूण एकाला मारून घेवलेले, बोलून घेऊ लागले. आता तर काय म्हणले, इथून फिरून जावं का काय म्हणले. कबीरदास महाराज आता फिराव, आपण माघारी फिराव, आता काही जाण्यात नाही, काही नाही. तरी पण मी म्हणले आता गावातून नदीपर्यंत हिंडत आला, चलत आला, ह्याचा काहीतरी फायदा बघा म्हणले. आणि का झाले, कोण आहे जाणा, हेच आहे जाणा म्हणली त्या मुलीनं. का झाले, का झाले, आई काही नाही, आमचं भांडणं लागले, माझ्या गौऱ्या तिने चोरून घेतली. चोरून घेतल्या म्हणल्याच्या नंतर कबीरदास महाराज म्हणले, मग वळखायला कसं येतंय, दोन्ही रानशिन्या गौरी. जनाबाईनं सांगितल्या, माझ्या गौऱ्या मला ओळखू येतात म्हणले, कोणी बी ओळखत आहे म्हणले. माझ्या गौऱ्या मला ओळखू येतात आणि कोणी बी माझ्या गौऱ्या ओळखत. ते कसं म्हणले कबीरदास महाराज, ज्या गौरी मधून विठ्ठल नाम येईल ती गौरी माझी. कबीरदास महाराजाला चक्कर आल्यासारखं झालं की हो. पोरगी निर्भीड होऊन, ठाम होऊन, ज्या गौरीमध्ये विठ्ठल नाम येईल ते माझी म्हणाले. विचार केले, स्तब्ध झाले थोडा वेळ. कबीरदास महाराजांनी बघू म्हणले आणि विचार केला. विचार करून तुमच्या गौरी आम्ही ओळखितो म्हणलं. आता हिनं म्हणाले तसं जे विठ्ठल आहे ते कानाला लावायचे, विठ्ठल नसं नाही आहे बघ म्हणायचं, तिकडे टाकायचं, आणि जे विठ्ठल म्हणली ते जनाबाईकडे टाकायचं. असं सर्व कार्यक्रम केले होते नि गवळ्या वाटले. मला हे सांगायचं नाही, मला हे सांगायचं नाही, मला सांगायचंय नाम जप त्यांच्या रोमारोमामध्ये, कामाकामामध्ये किती ओतप्रोत भरून उरलेला आहे. त्यांच्या हाताला जर गौरी लागली तर त्या गौरीमधून नाम स्मरण निघू लागलेलं आहे. एवढं नाम जप साधू संतांनी केले. जप आहे हो. आणि या जपाला, या नामाला काळ वेळ नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. काळ नाही, वेळ नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. दिवसा घ्या, रात्री घ्या, चालतंय. सुखात घ्या, दुःखात घ्या, चालतंय. शुभ कार्यात घ्या, अमंगल कार्यात घ्या, चालतंय. नाम जप हे कुठं चलनासे असं राहणार नाही. अखंड नाम. सुख येत तरी भगवंताचं नाम स्मरण, दुःख आलं तरी भगवंताचं नाम स्मरण. रात्र असो, दिवस असो, कोणीही स्थितीमध्ये, कुण्याही अवस्थेमध्ये, कशाही परिस्थितीमध्ये भगवंताच्या नामाला बंधनच नाही. स्नान करूनच करावं असं नाही. स्नान झाल्याशिवाय मी पाणी पित नाही, भगवंताचं नाम स्मरण करत नाही, करण्यास तर बस तुझा उद्धारच होत नाही. हे नेम धर्म सोहळे ओवळे नाम जपाला काहीच नाही. एखाद्या वेळेस माझ्या थोडस वाचण्यामधून गेलेलं आहे, गुरुनं दिलेला बीज मंत्र हे पवित्रच ठिकाणी घ्यावा लागेल. बीज मंत्र, नाम जप, भगवंताचं नाम आणि बीज मंत्र पवित्रच ठिकाणी घ्यावा लागेल. पण भगवंताचं नाम स्मरण जे आहे
जी गुरुनं दिलेला बीज मंत्र पवित्र ठिकाणीच घ्यावा लागेल असं माझ्या थोडंसं वाचण्यात गेले, मला तेवढं ज्ञान नाही. आणि नाम जप हे कुठेही घेतल्यानं चालतंय, केव्हाही घेतल्यानं चालतंय. हा यज्ञ असा आहे जेवढा करता येईल तेवढा करता येतंय आणि इतका सोपा आहे, फुकटचा आहे हो. काय त्याला मोल लागणार आहे सांगा? कोणी म्हणलं का मी लई भजन केलं, लई देवाचं नाम स्मरण केलं, भूक लागली म्हणून उगी एकतर पराणी सापडलंय का बघा बरं. मी 3-4 तास झालं भगवंताचं नाम स्मरण केलं, आता मला लई भूक लागली, काम केला म्हणून भूक लागली म्हणाल्यात, उड्या मारला म्हणून भूक लागल्या म्हणाल्यात, जाऊन आलो भूक लागली आहे. नाम घेतल्या अमृत संजीवनी आहे हो. नाम अमृत संजीवनी आहे. नाम हे संजीवनी आहे, त्याच्या लक्ष नाही. कालच शक्तीच्या अध्यायामध्ये गेलं, त्याच्याकडे लक्ष नाही. आणि हे भक्त प्रल्हाद आदी काय संकट आले भक्त प्रल्हादाला. अहो आपल्याला काहीतरी झालं तर आपण लगे उळत बसतो, अचानक केलं देवा भाड्याचं वाटळ होते म्हणतात. त्या भक्त प्रल्हादाला कडेलोट झाला. त्या भक्त प्रल्हादाला कड 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 त्या तेल कडवायचं आणि त्याच्यामध्ये नारळ टाकायचं. नारळ ते नारळ तड म्हण्या फुटलं तरच तेल ते जास्त तळलेलं आहे, कडक तापलं आहे असं समजायचं. भक्त प्रल्हादाला त्या उकळत्या तेलामध्ये टाकायचं. एवढा त्रास त्या भक्त प्रल्हादाला मिळाला. पण भक्त प्रल्हादाने जे नामस्मरण जप केलं, नाम जप केलं, त्या नाम जपानं भक्त प्रल्हादाला तिळभर काही झालेलं नाही, कुठलंच काही झालेलं नाही. होलिकानं त्या होळीमध्ये घेऊन बसली. तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहित आहे. उगा मी स्पर्श करून चालले मुद्द्याला, तुम्ही ते मनामध्ये आठवून घ्या. घेऊन तिला वरदान होतं की तू होळी अग्नीमध्ये तू मरणार नाहीस म्हणून. तिनं भक्त प्रल्हादाला मारावं म्हणून बसली आणि तिनंच मेली. तिला सांगितलं होतं वरदान होतं, पण काहीतरी ठेवून घेतात वरदान देणारे बी, असं मोकळं वरदान देणार. तू जर एखाद्या सतभक्ताला जर छळत असतील तर तुझं हे वरदान काम करणार नाही. अखंड नामस्मरण करणारा प्रल्हाद आणि त्या प्रल्हादाला छळण त्या होलिकेनं केलं आणि तिनं भक्ताला छळली म्हणून तिला तिथं मरावं लागलं. भक्त प्रल्हाद तसाच राहिला. म्हणजे नाम एवढं श्रेष्ठ आहे, नाम एवढं श्रेष्ठ आहे. आणि असा जप अखंड भगवंताचं किती सोपा आहे, किती सोपा आहे. एकटं राहो, दोघं राहो, हरी बोला एकांती, हरी बोला लेकांती, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, हरी बोला उठता, हरी बोला बसता, विजनी एका जनार्दनी हरी बोला. कसं बी झालं तर हरी बोला हो. प्रपंच आहे, हे जीवन आहे, सुख दुःख या जीवनामध्ये येणारच आहे, वाद नाही. प्रत्येकाला दिवस रात्र असल्यासारखं सुख दुःख आहेच. दिवस गेला की रात्र येतेच, रात्र गेली की दिवस येतोच. अंधार आणि उजेड आहेच. पण ह्याला त्याच्या सगळ्या कार्यामध्ये भगवंताचं नामस्मरण आपल्या कंठामध्ये राहणं महत्वाचं आहे. नाम वा आणि ते कंठामध्ये राहणं हे महत्वाचं आहे. पण आपण त्याच्यापासून दुरावलेला चालले आहोत. आपण ते यज्ञ करणं सोपं आहे. यज्ञाला पैसे लागत नाहीत, 4 माणसं गोळा करायची गरज नाही, 4 लोकात यायची गरज नाही. जिथं जसं असल तसं आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. बिल्डिंग असो किंवा झोपडी असो, श्रीमंत असताल किंवा गरीब असाल, तुम्हाला कोणी नामधारक म्हणून जाणत असेल किंवा येडा पिसा म्हणून जाणत असेल, त्याचं काहीच देणं घेणं नाही.
नाम तर हे दुसऱ्याला दाखवायचंच नाही. नाम हे जपताव हे कुणाला दाखवायची गरजच नाही. जितकं तुम्ही झाकून राहील, जितकं जेवढं झाकून होईल तेवढं त्याचं उगवण जास्त आहे. वरी पडलं बीज वायाला जात, दिसलं बीज वायाला जात, आणि जी झाकून बीज आहे ते उगवल्याशिवाय राहत नाही महाराज. हा, ते बीज उगवल्याशिवाय राहत नाही. तसं नाम जप तुम्हाला नाही हो जपमाळ करता आली, जप करा. जपमाळ नाही करता आली, नाम घेता घ्या, उग मुखाना म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. हजारो नाम आहे देवाचे हो, तुम्हाला आवडलं ते घ्या. हे काय का नाम ससरे असू, हजार नाम आहेत देवाचे, जे घेऊ वाटल ते घ्या. पर नाम जप हे यज्ञ करा. आणि हे यज्ञ सोपा आहे, स्नानाचं याला बंधन नाही. स्नानाचं बंधन नाही तुम्हाला सूर्यवर आणि गात्यावर. आपली इथं 2 प्रवचन आहे. आणि नाम जपाचा यज्ञाला स्नानाचं बंधन नाही. एक माऊली अशा होऊन गेल्या, एवढी भक्ती त्यांची होती की दररोज उठायच्या, दररोज उठायच्या. ते माऊली उठायची आणि तिला भगवंतावर अतिशय प्रेम. मुखामध्ये नाम स्मरण, मुखामध्ये नाम घेत उठल्या उठल्या खिचडी घालायची, खिचडी. आणि खिचडी घालायची आणि भगवंताला भूक लागली असेल, माझ्या कृष्णकणाने याला भूक लागली आहे म्हणायची. आणि ती खिचडी दिवसाबरोबर ती खिचडी भगवंताला नैवेद्य दाखवायचं. तिचा एवढा प्रेम भाव होता, इतका प्रेम भाव होता, कृष्ण भगवंत तिच्या हाताने जेवण करू लागले हो. कृष्ण भगवंत ते खिचडी खाऊ लागले. इतका प्रेम होत. हृदयामध्ये प्रेम भरायला पाहिजे. भगवंताविषयी प्रेम भरल्याशिवाय काहीच नाही. आणि तिनं नामस्मरण करीत कृष्ण कृष्ण म्हणत ते खिचडी सकाळी सकाळी उठायची, डोळे पुशीत खिचडीच करायची. पहिलं काम देवाचं. आणि असं करत करत बराच काळ निघून गेला. मग तिने दाखवायची, नैवेद्य दाखवायची. मग तिच्या घरी एक शास्त्र पंडित योगायोगाने तिच्या घरला आले आणि नेमकं हिने खिचडी तयार केली. उठल्या उठल्या डोळे चोळली, खिचडी तयार केली. पहिल्या सुरला भगवंताला नैवेद्य दाखवला. आणि ते बघितलं पंडितानं, ब्राह्मण देवता पंडितानं सोहळ्यामध्ये, हा छा 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 छा, हे बरोबर नाही म्हणले, हे चांगलं नाही. सोहळ्यामध्ये भगवंताची पूजा करायला पाहिजे, सोहळ्यामध्ये नैवेद्य दाखवायला पाहिजे. सांगितल्याच्या नंतर तिने विचार केली, माझं चुकलं. अहो भोळे भाविक लई सुंदर हो. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. भगवंताचं नाम कळण्यासाठी ज्ञान प्राप्त करावं लागतंय. आणि नाम घेण्यासाठी ज्ञान गिळून घेऊन नाम गावं लागतंय. ज्ञान गिळोनी गोविंदगा. बीज त्याची नाम फळ, बीज त्याची नाम फळ. बीजही तेच आहे आणि पुन्हा त्याचं फळही तेच मिळणार आहे. ज्ञान मिळवण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करणे आणि ज्ञान ग्रहण करणे, आणि ते झालेलं ज्ञान भगवंताचं हे नाम काय ह्याचं ज्ञान झालेलं ते पुरा गिळून घ्यावं लागतं. पुन्हा अजून नाम गावं लागतंय. ज्या स्थितीत निघालो त्या स्थितीत परत यावं लागतंय. तर ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. मग तसं
तिनं किती ज्ञान होतं त्या देवबाप्पाला, पंडित होते, त्याचा विषय नाही, पण हिनं खिचडी चारायची आणि यायची. तिचं बंद झालं की हो, मग हिनं उठल्याच्या नंतर हिनं स्नान करणार, आपले काम सगळे आवरणार. घर काम राहतच बघा, महिला मंडळी काम आहे का ऐकता आहे तुम्हाला, सगळं काम राहतं. मग ते सगळं काम महिलालाच आवरावं लागतं. पुरुषाचं काही नाही, उठलं की नाम ओढलं की काम झालं, पण ते काम आवरावं लागतं. ते पूर्ण काम आवरायचं आणि तिने आवरून खिचडी घाले. वाजलाले 12. मग नैवेद्य दाखिलाले कृष्ण भगवंताला. भगवंतानं म्हणलं, एवढं माझं सकाळी सकाळी पोट भरायचं आणि भूक लागलेली आहे, नाही म्हणले याच्यावर इलाज करावा लागतं, उपाशी मरून जमना. पोटात भर तर तंगडीत जोर, उपाशी मरून जमणार आहे का? उपाशी मरून. भगवंताने विचार, प्रेमाचा भुकेलाय हो, देव प्रेमाचा भुकेलाय, भावाचा भुकेलाय. आणि तिचा भाव होता, ते वेळ लागला, ते भगवंताला सहन झालेलं नाही महाराज. आणि तिने भगवंताला सहन झालेलं नाही. भगवंतानी त्या स्वप्नामध्ये गेले, कुणाच्या? त्या पंडिताच्या स्वप्नामध्ये गेले. हे पंडिता, मला भूक लागलेली आहे, आता मी सांगतील तर देखील तिने ऐकणार नाही. त्याचं कारण होतं, देव जरी सांगितलं तर तिने भोळे भाविक साधू संतांच्या एखाद्याच्या वारकऱ्याच्या सांगतील ते ऐकणार आहेत. भोळे भाविक ते देखील ऐकणार नाही. तूच जा आणि तिला पहिलं जसं मला खिचडी देत होती, जसं की मला भोजन चारत होती, तसंच चार म्हणून सांगितलं. मग त्याच पद्धतीने त्या देवबाप्पानं, त्या पंडितानं विचार केला. तिने येऊन कर्माबाई नाव त्यांचं होतं, त्या माऊलीचं नाव कर्माबाई. आणि त्या कर्माबाईच्या येऊन दर्शन घेतलं. तुझ्यासाठी माझ्या स्वप्नामध्ये देव आला. मी एवढं शास्त्र धुंडाळलो, एवढं केलं, तर मला देव मला कधीच न दिसणारा तुझ्यासाठी माझ्या स्वप्नामध्ये आला म्हणला. दर्शन तिचं घेतलं. पहिलं जसं खिचडी चारत होती देवाला, तसं नैवेद्य दाखव. मला सांगायचंय, सना नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सके सनानाधिक कर्म. म्हणजे देवाला सनानाचं आहे का? कुठलं काही कर्म बाधणार आहे का? नाम स्मरण करायचं झालं, मुखामध्ये नाम, हातामध्ये काम, भगवंतावर भावना, बस हे नाम स्मरण करत तिने खिचडी चालली. आज देखील ती खिचडी तागायत चालू आहे. आणि एक महिला अशी झाली, त्या माऊलीला आपलं लग्न होतं आणि आपल्या बापानं असं बैल बांधलेलं होतं. आणि बैल कशाला? आणि लग्नामध्ये भोजनासाठी, बळी देण्यासाठी. हे ऐकलं आणि तिने त्याग केला महाराज. त्याग केला, वनामध्ये निघून गेले. वनामध्ये निघून गेल्याच्या नंतर एक महात्मा सापडले, ऋषी सापडले, मातंग ऋषी. मातंग ऋषी सापडले आणि मातंग ऋषींनी सांगितलं, राम म्हणतो, सतत राम नाम स्मरण कर. आणि राम नाम स्मरण केल्यामुळं एका दिवशी तुझ्याकडे राम भेटतील. देवाचं नाव घे जर म्हणलं, इथं कोणी सांगो देवाचं कधी घे, आणि तुला जर देव भेटतील म्हणल्यावर तुम्ही आम्ही काम करतो, कधी भेटतील, किती दिवस लागल? 6 महिने, 6 दिवस, 6 मिनिट, काहीतरी त्याला असेल की, हा काहीतरी असेल की. त्यांनी काहीच विचारलं नाही. महात्म्यानं, मातंग ऋषीने सांगितले तुला राम भेटल, विचार केली नाही, गेली वनामध्ये राहिली आणि रोज रामाची वाट बघायची. स्नान नाही, संध्या नाही, काहीच नाही. माझे प्रभू येणारा तिला असं वाटायचं. आणि दररोज सडा समार्जन, दररोज फुलं रांगोळ्या असे करायची. आणि दररोज भगवंत आल्यावर त्यांना काहीतरी खायला द्यावा म्हणून फळाहार आणून वनामधून, जंगलामधून ठेवायची. असं करता करता बरेच दिवस घेऊन निघून गेले आणि सतत राम म्हणायचे, सतत जप करायचे. आणि करता करता रामचंद्र प्रभू एका दिवशी तिच्या कुटियाला आले, तिच्या झोपडीला आले. काय आनंद त्या शबरी मातेला, काय आनंद त्या शबरी मातेला. इतका आनंद झाला की आता हृदय उलून पडतं की काय अशी अवस्था तिची झाली.
एवढा आनंद झाला. भगवंताचे चरण धरले, भगवंताला लोटांगण घातली. माझे राम आले म्हणले, गळ्याला मिट्टी घातली. जसं एखाद्या माईकडे लेकरू आल्याच्या नंतर माय जसं लई दिवसाला लेकरू आल्याच्या नंतर त्या लेकराला धरते, गळ्याला मिट्टी मारते, मट्ट मट्ट मुक्का घेते, तशी भावना तिची तयार झाली. आणि लक्ष्मण सोबत होते. लक्ष्मणाला वाटलं ही म्हातारी का करायला असं. स्वतः खायला दिलेले बोर ते खायची भगवंताला द्यायची. त्या बोराला दाताचं खिटन चढायचं. दात कस नाही अर्धे खाऊन तसले भक्षण केलं भगवंतानं. जपच तसा होता हो तिचा, प्रेमच तसं होतं, भावच तसा होता. आणि ऐका महिमा आवडीची बोरे खाये बिल्लनीची. प्रेमाचे होते ते बोर आणि त्या प्रेमानं नामस्मरण तिने जपलेलं होतं. नाम त्याला स्नान तिने संध्याकाळी केलेली नव्हती. स्नानाचं बंधन नाही, मला हे सांगायचं आहे. स्नानाचं नामस्मरण घ्यायला स्नानाचं कसलंच बंधन नाही. आणि कोणी केव्हाही कधी जप करू शकतं. पण आपण कसं झालंय, इथं ऐकलं कीच वाटतंय जप करावं. कुठं आपण ऐकलो की तेवढंच वाटतंय. ते गुरुवर्य रमेश महाराज दावणगावकर सांगायचे, त्या खोबऱ्याच्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये लोखंडाचा घालता बा काढायला, ते तेवढं घातलं की त्याच्या पुरतच निघतंय मग तेवढंच. आणि पुन्हा अजून ती वाटी तशीच राहते चिटकून. तसं तुम्ही आमचं कसं ऐकले की होय 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 बरोबर आहे बरोबर आहे करा वाटतंय, आज गेलं की आहे तेच आहे आपलं, तेवढ्या पुरतच निघतात. तसं नाम जप हे सतत घ्यायचं आहे, अखंड नामस्मरण घ्यायचं आहे. कुणाला दाखवायचं नाही, कुणाला घेतला वाटायचं नाही, कुणाला सांगायचं नाही. फक्त नाम जे आवडलं ते नाम घ्या. कोणचं का आवडणार. बाधू न सके स्नान आदी कर्म, नामे पावन धर्माधर्म. धर्म देखील पावन आहे. नामे परब्रह्म वेदार्थे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सारज. वेदानं सांगितलंय, शास्त्रानं सांगितलंय, सगळ्यामध्ये श्रेष्ठ काय नाम आहे. आणि भगवंतानी स्वतः सांगितले त्या नामामध्ये मी आहे. भगवंताची जर जवळीक करायची असली, भगवंत जवळचा व्हायचा असला, आपल्या जवळ भगवंत आल्यावर भगवंतच आपलासा झाला तर काय कमी आहे. मग ते जर करायचं झालं तर आपल्याच हातात आहे. आपण नामस्मरण चालू करायचं. नामस्मरण चालू केले भगवंत जवळचा झाला ना. अहो नामामध्ये देवायचं, नाम जवळ घेतल्यावर काम झालं. काम सगळं भाग त्याच्यावर घालून या भार राहिलो निश्चित, बाकीचं सगळं त्याच्याकडे. आपण फक्त नामजप करायचं आहे. मग ते यज्ञ करण्यासाठी आपण सतत तत्पर राहायला पाहिजे. आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. 10व्या अध्यायामध्ये 233 गाथ्यावर बोलायचं. प्रत्येक प्रवचनाला गाथा, आपल्या इथं असा नियम आहे, गाथा आणि ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी आणि गाथा. आपल्याला गाथ्यावर प्रवचन सुरू करायचे आहे. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थ व्रताचे माहेर. राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तोची जेवीला उपवासी. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म नलिपे त्या अंगी. ऐसा राम जपे नित्य, तुका म्हणे तो जीवन मुक्त. आता आपणाला राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थ व्रताचे माहेर. राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तोची जीवीला उपवासी. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म नलिपे त्या अंगी.
राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. वाट कोणची चालायची आहे? राम म्हणता म्हणता वाट जर चाललो तर यज्ञ पावला पावलाला होलाय, पण वाट कोणची चालायची आहे हे लई महत्वाचं आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये, जगद्गुरु तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये, आधी करून सर्व संतांच्या सोहळ्यामध्ये आपण 20 दिवस कुठं 25 दिवस चालतो. आपलं जीवन कसं होतं महाराज? जीवन कसं होतं त्या सोहळ्यामध्ये चालणाऱ्याला अनुभव आहे. त्या सोहळ्यामध्ये चालत असताना तेच त्यांना ओळखू येतं. अहो माऊलीच म्हणणार हो आपण, हे माऊली सरक, माऊली म्हणून बी सरक. काही जर म्हणायचं झालं, चांगलं बोलायचं झालं तर मी माऊली म्हणूनच, रागानं बोलायचं झालं तर मी माऊली म्हणूनच, प्रेमानं बोलायचं झालं तर मी माऊली म्हणूनच, हे तुझं चुकलंय म्हणायचं तरी माऊली म्हणूनच. राम म्हणता वाट चाली, माऊली म्हणता म्हणताच वाट चालतो. सोहळ्यामध्ये राहिले बरेच माणसं आहे, तिथं वार कळते का दिवस कळते? आज कोणचा वार आहे काही कळते का? बरं आज तारीख काय कळते का? माऊलीच्या सोहळ्यामध्ये, तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालत असताना बरं टाइम किती झाला काय कळतंय? अहो सोहळाच जीवन होते आपलं. ज्ञानोबारायांचा सोहळा, तुकोबारायांचा सोहळा म्हणजे आपलं जीवन सोहळ्यात जाते. मग ते जीवन तितक्या पुरतच आहे हो आपण. पंढरपूर आलं एक बार दर्शन झालं की गावाकडं भा पसारा दिसते सगळा, कारण आपलं तितक्या पुरतं जीवन आहे. पण जसं ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये आपण जगतो, चालतो, जसं नामस्मरण करतो, तसंच आपलं जीवनाचा सोहळा करायला पाहिजे. जीवनाचा सोहळा म्हणजे आपण कुठं असेल तिथं सोहळ्यामध्ये जसं माऊली म्हणतो तसं रामच म्हणायला पाहिजे. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर ज्ञानोबाराची एक ओवी आहे बघा. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून धनंजया जिया परी. देहाच्या गावाला आलो म्हणजे आईच्या उदरामध्ये आलं की जन्म घ्यावाच लागतो. जन्म अगोदर आहे का देह अगोदर आहे का जन्म अगोदर आहे महाराज? देह अगोदर. देह मिळाला आईच्या उदरात तरच जन्म होणार आहे. ज्ञानोबा म्हणतात देहाची या गावा आलिया, जन्म म्हणजे जन्म मिळणार आहे. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया. अनेक सोहळे जीवनामध्ये होतील न होतील, पण 2 सोहळे पक्के आहेत महाराज. 2 सोहळे प्रत्येक माणसाचे होतात. आपला सगळ्याचा एक सोहळा झालाय. कोणी कसले महाराज तुमचा एक सोहळा झालाय, बाकीचे झाले नसतील पण एक सोहळा काना झालाय म्हणजे जन्म सगळ्याचा झालेला आहे. जन्म हा सगळ्याचा झाला, एक सोहळा झाला. ना म्हणून देहाची या गावा आली या जन्म मृत्यूचा. मृत्यूचा सोहळा होणारच, फक्त आपल्या डोळ्याला दिसायचा नाही. होय कुणाला दिसल का? पण हे सत्य आहे. जन्म घेतल्याच्या नंतर, देहाला आल्याच्या नंतर मृत्यू हे अटळ आहे. आपण मरणारच आहोत. मरणार नाही, रोज मरायला आहोत. तुमचं वय काय महाराज? उगं वय काय? 75. तुमचं वय? सगळे 75 77 दिसला. कोणी 15-16. तुमचं भया वय किती? 18. वा, 51 थरना भाग्यवंत आहे. मग असं कोणी 75चं झालंय, कोणी 30चं झालंय, कोणी 18चं झालंय. मी 40चा झाला. हे 40 वर्ष मेलो, 18 वर्ष मेलो, 75 वर्ष मेला. आपण आपल्या आयुष्यातले निघून गेले, मग मेले. आपण मृत्यूकडे वाट चालाय. हो, मग तसं
राम म्हणता वाट चाली. ऐका, लक्ष द्या थोडं. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊल. वाट चालाला, कुठे चालाव? जन जन्मलाय त्याची वाट चालू आहे. मरणाकडे हो, जन जन्मलंय त्याची वाट चालू आहे. त्यानं मरणाकडे चाललंयच. 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 25 झाली, 50 झाले, 60 झाले, 70, 80 झाले, 90 खट्ट महिना गेला, मरणाकडे त्यानं चाललाय. मग ते जीवन मरताना, जन्मल्यापासून माणूस मरू लागलेला आहे. आपला भ्रांत पडलेली आहे. इतक्यावर चालचाव, तितक्यावर, तितक्या नाही कमी झाल्यात. राम म्हणता वाट चाली. आपल्या जन्मापासून मरण्याची वाटचाल कोणची आहे सांगू का? आता मला तेवढी शुद्ध भाषा आहे ना. मी एक शेतकरी माणूस आहे. श्वासोश्वास मोजून दिले देवाना. श्वासोश्वास भगवंतानी श्वास घेतलो, श्वास सोडलो, ही मोजून दिल्यात. आणि तेवढ्या श्वासापर्यंतच आपण राहणार आहोत. मग हे पाऊल आहे आपलं. एक बाहेर आलं, एक पडलं पाऊल, मध्ये गेलं, एक पडलं पाऊल. ही वाटचाल आहे जन्माची आणि मरणाची. ही वाटचाल आहे. श्वासोश्वासाला भगवंताचं नाम घ्यायचं आहे. राम म्हणता वाट चाली. लक्ष द्या थोडं. राम म्हणता वाट चाली. श्वासोश्वासाला भगवंताचं नामस्मरण घ्यायचं आहे. आणि ते यज्ञ पाऊला पाऊली. उगा असा अथर पितर केलं तर यज्ञ होणार, काही होणार, त्या गणितात मी बसणार. एक ताळा चुकल्या आणि गणित चुकतंय पूर्ण. अखंड घ्यावं लागतंय. श्वासोश्वासाला नामस्मरण घ्यावं लागतंय. अहो नाही घेता आलं तर प्रयत्न करा. बस आठवण आलं तेव्हा भगवंताचं नाम घ्या. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पावली. आणि तसं जर केलं ना, यज्ञ पावला पावला लावते. श्वासोश्वासाला नाव घ्यायचं. धन्य धन्य ते शरीर, तीर्थवर्ताचे माहेर. अहो तशा जर एखाद्या महात्मा तुम्हाला दृष्टीला पडला, तुम्ही दर्शन घेतलं, तर सगळ्या जगातल्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. एखाद्या तशा महात्म्याची कृपा तुमच्यावर झाली तर पूर्ण तीर्थाचं स्नान तुम्हाला घडविल. एखाद्या महात्म्याची दृष्टी तुमच्यावर जर पडली तर पूर्ण तीर्थाचं जे पुण्य आहे तुमच्या 15 मध्ये बांधले जाईल. धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रताचे माहेर. नाही, तीर्थव्रत तिथं येऊन राहायला प्रयत्न करतात, त्यांना जागा मिळणार. लक्ष घ्या. आज प्रत्येक संत महात्मे एका गावामध्ये दूर 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 समाधी घेतलेले आहेत. ते पावन झाल्यात का नाही हो? हा, ते प्रेशर पावन झालेला आहे. ते पंचकृषी नाही, त्याचा एरिया पूर्ण. कारण ते महात्मे आहेत. अहो तीर्थव्रताचे त्यांनी माहेर आहेत म्हणून ते पावन झालेलं आहे. राम मने करिता धंदा, सुख समाधी पावे सदा. तुमच्या आले भागात ते आता सांगितलं बघा. आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारतो. कोणी काही करत असेल, कोणी काही करत असेल. कोणाला धुनी भांड्याचं काम आहे, कोणी लेक्चर आहे, कोणाला काही ड्युटी आहे, कोणाला काही धंदा आहे, काही व्यापार आहे. ते धंदा करत असताना नाम देवाचं घ्या. राम म्हणता करिता धंदा, सुख समाधी. तुम्हाला सुख आहे हो, कोणचंही घ्या. कारण तुम्हाला सांगू का, हे जी प्रपंचिक धंद्यामध्ये राम म्हणत जर धंदा केलो, त्याच्यामध्ये तोटा होणं फायदा हो आपल्याला काहीच कळत नाही. मी त्याचं दुःख किंवा सुख मिळालं म्हणून त्याला सुख वाटत नाही आणि गेलं म्हणून दुःख वाटत नाही. आणि राम म्हणता करिता धंदा, सुख समाधी पावे सदा. सुख आहे, समाधी आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानं पाहतय राम म्हणता ग्रासो ग्रासी, तोची जीवीला उपवासी. राम म्हणता ग्रासो ग्रासी, तोची जीवीला उपवासी. राम मने भोगी त्यागी, कर्म न लिपे तयांगी. आणि राम मने ग्रासो ग्रासी, तोची जीवीला उपवासी. राम मने भोगी त्यागी, कर्म न लिपे तयांगी. एक सांगतोय का महात्म्याच्या मुखातून ऐकलं. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये इंद्रायणीच्या पलीकडं एक साधू महात्मे आलेले होते.
साधू महात्मे आलेले असताना एका मी वाचनात गेलेले एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेला आहे. साधू महात्मे आले असताना तुकाराम महाराजांनी काय म्हणले, पलीकडे साधू महात्मा आलेले जिजाबाईला सांगितले आणि त्या महात्म्याला एक 4 भाकरी घे आणि त्याला जीवायला देऊन अलीकडे. तिने सांगितले नदी भरलेली आहे, जायचं कसं? तुकाराम महाराजांनी सांगितले सांग म्हणले. माझे तुकाराम महाराज ब्रह्मचारी असतील तर वाट देईल. हिने हसली, वा म्हणली. महाराज जिजाबाई तरी पण विश्वास होता तुकाराम. जिजा माता देखील भक्त होत्या, उगाच विरोधाभास आहे पण भाव वेगळा नव्हता. तिने गेलं सांगितलं, इथं इंद्रायणी माता वाट दिली, पलीकडे गेले आणि पलीकडे जाऊन त्या साधू महात्म्याला भोजन घातलं आणि त्यांनी भरपूर जेवले आणि सांगितलं आता मी पलीकडे कसं जाऊ? मी जर जेवायला उपवासी असेल तर तुला इंद्रायणी माता वाट देईल. तिने तिथं आले आणि सांगितले साधू जेवण उपवासी असतील आतापर्यंत तर मला वाट द्या. ती वाट दिली. मला सांगायचं तात्पर्य आहे ते साधू जेवले का? जेवले हो. तुकाराम महाराज 4 मुलं होते हो, पण कर्म न लिपेत अंगी. राम म्हणता भोगी त्यागी कर्म न लिपेत अंगी. राम म्हणता भोगाला भोगलं ना त्यागलं तर ते कर्म त्याच्या अंगाला लागत नाहीत. राम म्हणता ग्रासू गरशी तोची जेवीला उपवासी. आणि राम म्हणता ग्रासा घासरा जर घासा घासाला राम म्हणलं तर उपवासी राहिल्याचं व्रत होतं. पण हे जमतच नाही. आपण बक्कळ म्हणाला राम म्हणा न म्हणणं हो द्या. उग कृष्ण अर्पण तर म्हणत जावा, राम अर्पण तर म्हणत जावा, पांडुरंग अर्पण तर म्हणत जावा. तेवढं काही जमत नसलं असं घास घेताना जेवा देवा म्हणून खावा. जेवा देवा म्हणायचं, काय जेवण करायचं सुरू करा. ते देवाला अर्पण होतंय. आणि ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तो जीवन मुक्त. असं जे राम सतत जपणारा आहे, कार्य करण्यामध्ये, वाट चलण्यामध्ये, धंदा करण्यामध्ये, तुकाराम महाराज म्हणतात तो जीवन मुक्त आहे. त्याला ह्या बाधा कोणचीच नाही, त्यांना जीवन मुक्त आहे. अशा पद्धतीने राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. धन्य धन्य ते शरीर तीर्थवर्ताचे माहेर. अशा पद्धतीनं गुरुवर्य वैकुंठवासी रमेश महाराज दावणगावकर यांच्या कृपा आशीर्वादानं बोलण्याचा मी काही थोडासा प्रयत्न केलो. जसं जमलं तसं बोललो. काही चुकलं असलं तर मी तुमचाच आव, दुसरं गाव नाही, सगळी माझेच आव, मी तुमचंच लेकराव आणि तुमचं असल्यामुळे मला क्षमा करा. आणि माझे काही अपशब्द गेले असतील, काही रुतलं असेल, काही बोलण्यात चुकलं असेल, कुणाला काही वाटलं असेल ते मला क्षमा करा, माफी मागतो. आणि जे काही चांगलं असेल ते गावातल्या याची म्हणून किंमत घेऊन का, माझं नाही गुरुवर यांचं आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा यांचा आहे. आणि ते म्हणून तुम्ही घ्या आणि नाम घ्यायचं सोडूच नका. दुसऱ्याला काही दाखवायची गरजच नाही, फक्त नाम घ्यायचं. राम घ्या, कृष्ण घ्या, हरी घ्या, गोविंद घ्या, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, काही पण घ्या, हजारो नावामधून नाम घ्या. आजच्या प्रवचनाचा सारच हे आहे, फक्त नाम जपणं. कारण आज ही ओवी आणि हे अभंग निवडण्याचं कारण काय, आज आपल्या सप्त्यातील पहिला दिवस, पहिल्या दिवसाची पहिली सेवा माझ्याकडे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचं तर चिंतन, नाहीतर भगवंताच्या रूपाचं तर चिंतन करा म्हणून मी ओवी निवडलेली आहे. आणि तुम्ही असं म्हणसाल की काही चुकलं असलं तर मला फक्त माफ करा, मी एवढी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी प्रवचन सेवा माझ्या गुरुवर यांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, सर्व तुम्ही महिषाची मूर्ती असणारे, कृपावंत असणारे असे तुम्ही श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। बेनीनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय।